शुभं करोति। काय घेणार आपण? कॉफी? तुमची कडक गरमागरम कॉफी तीच आवडते मला. अरे मित्रा, ते मगाचं गाणं लाव ना, जरा एंटरटेन कर आमच्या स्पेशल कस्टमर्सना प्लीज. किमयाचं लग्न ठरलंय. अरे वा, अरे मग ही तर आनंदाची बातमी आहे. तू एवढी अपसेट का झाली आहेस? तिचं लग्न निशादशी नाही आकाशशी ठरलंय. व्हॉट? अगं पण तिचं तर निशादवर प्रेम होतं. तेच तर ना विनीत, तिचं जर निशादवर प्रेम आहे तर ती आकाशशी का लग्न करते? मला माहितीये तू कॅफेत का आली होतीस ते. मला चिडवायला, मला जळवायला. मी चिडलोय. मला कसा त्रास होतोय ना ते पाहून त्याची मजा घ्यायची होती तुला. कॅफेत सगळ्यांसमोर तमाशा पाहायचा होता माझा. काय आनंद मिळाला तुला यातून? तो आकाश तर आधीपासूनच आहे तसा नीच, पण तू सुद्धा किमे, तू एवढी का बदललीस? जिला माझ्याबद्दल इतकी काळजी वाटत होती, इतकं प्रेम वाटत होतं, तिला माझ्या असण्या नसण्याने आता काहीच फरक पडत नाही. मी तिथे गेले नसते ना तर आकाश एकटा गेला असता किंवा त्या इन्स्पेक्टरला घेऊन गेला असता. आकाशच्या या विचित्र वागण्यामुळे निशाद पुन्हा भडकला असता आणि त्याचा तोल गेला असता तर. ओके, मग तू तिथे गेल्याने ते टळलं? तुला पाहून निशादचा राग शांत झाला? अगं आज तुझ्या समोर जिद्दीने त्याने सावरलं असेल स्वतःला, पण नंतर एकटा असताना काय झालं असेल त्याचं किमया? तुझा कितीही द्वेष केला, कितीही रागावला तुझ्यावर, तरी त्याचं मन तुझ्याकडेच धाव घेतो. आज तुझ्या समोर अगदी जीवाच्या आकांताने त्याने सावरलं असेल स्वतःला. त्याच्या भावना लपवण्याचा प्रयत्नही केला असेल, पण या त्याच्या खऱ्या भावना अजून किती दिवस कोंडून ठेवू शकणार आहे तो? माझ्या डोक्यातनं, माझ्या आयुष्यातनं तुझं नाव, तुझं अस्तित्वच संपवून टाकायचं आहे. तू काय केलंस निशाद? सांग ना, तुझा चेहरा का असा दिसतोय? काय करून आलास तू? निशाद, निशाद, अरे बोल ना. तू पुन्हा, अरे काय केलंस निशाद तू? काय झालंय? रागावलीस माझ्यावर? रे, उलट मला तुझं खूप अभिमान वाटतोय. पण वाईट याचं वाटतंय की मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. मला फक्त आधार हवाय तुझा. आई, करायचं ते मीच करेन. दाखवून देईन सगळ्यांना की हा निशाद पुन्हा उभा राहू शकतो.